आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। गेले अनेक दिवस कर्जतमधील वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त असून रस्त्यावर होणारी अनिर्बंध पार्किंग, अपुऱ्या वाहतूक नियंत्रक सुविधा आणि वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे या समस्येत अधिकच भर पडत आहे। अशा परिस्थितीत वाहतूक व्यवस्थापनासाठी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पुढाकार घेत कर्जत पोलीस ठाण्यात 100 बॅरिकेड्स प्रदान करून महत्त्वपूर्ण मदत केली आहे। आज सकाळी 11 वाजता दहिवली येथील विठ्ठल मंदिराच्या सभागृहात हा बॅरिकेड्स वाटप सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले, कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशातही प्रसिद्ध आहे। आध्यात्मिक मार्गदर्शनासोबतच पर्यावरण रक्षण, स्वच्छता मोहिमा, आरोग्य शिबिरे आणि वाहतूक नियमनासाठी मदत अशा विविध सामाजिक उपक्रमांतून प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत असते। त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांचे प्रमुख अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। यावेळी प्रतिष्ठानने केलेल्या मदतीबद्दल पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी पोलीस ठाण्याच्या वतीने नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानना मानपत्र देऊन सन्मानित केले। यावेळी प्रतिष्ठानचे श्री सदस्य भगवान भोसले, श्रीधर बुंदाटे, अशोक भागीत, विनोद येवले यांनी प्रतिष्ठानच्या वतीने मानपत्राचा स्वीकार केला। कार्यक्रमाची प्रस्तावना विकास चित्ते यांनी तर खडे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले। यावेळी प्रतिष्ठानचे अनेक श्री सदस्य व नागरिक उपस्थित होते। दरम्यान वाहतूक कोंडी ही कर्जत शहरातील गंभीर समस्या आहे। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने दिलेल्या बॅरिकेड्समुळे वाहतूक नियमन अधिक प्रभावीपणे करता येईल। हे बॅरिकेड्स विविध प्रमुख चौकांमध्ये वापरण्यात येणार आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होणार असल्याचं पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी सांगत त्यांनी प्रतिष्ठानचे आभार व्यक्त केले। या बॅरिकेड्स जे मिळालेले आहेत आम्हाला नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे, या निश्चितच आम्ही या प्रतिष्ठानचे आभार व्यक्त करतो। तसं पाहिलं तर आपण पाहतोच आहे की कर्जत शहरामध्ये प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवार ही मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या उद्भवत असते। मागील 4 ते 5 दिवसापूर्वी माननीय सीओ साहेबांच्या मदतीने आम्ही श्रीरामपूल या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले, त्याचा निश्चितच आपल्याला परिणाम दिसून आलेला आहे। आता हे 100 बॅरिकेड्स जे आपल्याला प्राप्त झालेले आहेत ते आम्ही 4 फाटा या ठिकाणी त्याचा वापर करून जे लेन कटिंग करतात, ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, अशा वाहन चालकांना निश्चितच याचा आळा बसणार आहे। तसेच मी या माध्यमातून कर्जत शहरवासियांना पण आवाहन करू इच्छितो की आपण सुद्धा वाहतुकीचे नियम पाळावेत। शुक्रवार, शनिवार, रविवारी जी काही वाहतूक समस्या निर्माण होते त्यामध्ये आपले स्थानिकांचा पण थोडासा हे आहेच, त्यामध्ये सर्वांनी आपले वाहन पार्किंग करताना वाहतुकीचा अडथळा होणार नाही, ओव्हरटेकिंग करताना, लेन कटिंग करताना दुसऱ्या समोरून येणाऱ्या वाहनांना अडथळा होणार नाही, याबाबत निश्चितच काळजी घेणे आवश्यक आहे। मी पुन्हा एकदा पद्मभूषण नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी केलेल्या या मदतीचा प्रशासनास निश्चितच उपयोग होईल आणि आपल्या शहरातील वाहतूक व्यवस्था अजून नियमन होण्यास अतिशय चांगला फायदा होईल। तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने दिलेल्या बॅरिकेड्समुळे बेशिस्त व नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना चाप बसणार असून वाहतुकीत नियम येतील असं म्हणत मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी केलेल्या मदतीसाठी प्रतिष्ठानचे आभार मानले। मुख्यतः कर्जत शहरामध्ये आपण पाहिलं तरी वारंवार शनिवार आणि रविवार या दिवशी वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे आणि बऱ्याचदा लेन कटिंग जे ड्रायव्हर करतात त्यामुळं ट्रॅफिक जाम होतं आणि अशावेळी त्या ठिकाणी बॅरिकेटिंग असणं आवश्यक आहे आणि बॅरिकेटिंग असेल तर लेन कटिंग होणार नाही आणि त्यासाठी पोलीस विभागाकडून बॅरिकेटिंगची मागणी करण्यात आली होती। त्याप्रमाणे त्यांना नगरपालिकेकडून काही आणि आज या प्रतिष्ठान नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आज 100 बॅरिकेटिंग जे दिले आहेत त्याचा निश्चितपणे आपण चांगल्या पद्धतीने वापर करून शहरातली जी ट्रॅफिकची आणि लेन कटिंग करणाऱ्यामुळं जे काही ट्रॅफिक होते त्याची समस्या निश्चितपणे कमी होण्यास मदत होईल।